हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये. आज मी उन्हाळी वाळवण स्पेशल तिसरा प्रकार तयार केलेला आहे. याच्यामध्ये मी खानदेश स्पेशल मूगवडी किंवा मुगाचे सांडगे तयार केलेले आहेत. ही मूगवडी वर्षभर आरामात टिकते व डाळ न भिजवता एकदम झटपट अशी बनवून तयार होते. तर आज आपण ही वडी डाळ न भिजवता तयार करणार आहोत. चला तर मग आपण बनवूया आजची रेसिपी. मूगवडी तयार करण्यासाठी इथे आपल्याला 1 किलो विना सालाची मूग डाळ घ्यायची आहे. आता ही मूग डाळ आपण पाण्याने धुणार नाहीत किंवा हिला भिजवायचं नाही आहे, त्याच्यामुळे इथे मी एक सुती कापड घेतलेलं आहे. आता याच्यावरती ही मूग डाळ थोडी थोडी घालून आपल्याला हाताने थोडीशी रगडवून साफ करून घ्यायची आहे. इथे मी तुम्हाला दाखवत आहे त्याप्रमाणे आपल्याला ही डाळ साफ करून घ्यायची आहे, जेणेकरून याच्यावरती काही धूळ किंवा पावडर वगैरे असेल तर ते पूर्णपणे निघून जाईल. आता इथे तुम्ही पाहू शकता ही मूग डाळ छान साफ झालेली आहे. आता आपण ही साफ झालेली मूग डाळ एका भांड्यामध्ये काढून घेऊया व याचप्रमाणे बाकीची सर्व डाळ स्वच्छ करून घेऊ. या मूग वड्या जास्त मेहनत न करता अगदी झटपट बनवून तयार होतात. आता ही डाळ मी या भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे. आता बाकीची सर्व डाळ मी साफ करून घेते. इथे मी सर्व डाळ साफ करून घेतलेली आहे. आता ही मूग डाळ आपल्याला बारीक अशी वाटून घ्यायची आहे. आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 2 पळ्या डाळ घातलेली आहे. आता ही आपण मिक्सरला फिरवून घेऊया. डाळ मिक्सरला वाटतेवेळी अगदीच बारीक अशी याची पिठी तयार करायची नाही, ही थोडीशी जाडसर अशीच ठेवायची आहे. म्हणजेच ही मूग डाळ आपल्याला रवाळ अशी वाटून घ्यायची आहे. इथे मी डाळ वाटलेली आहे, तुम्ही पाहू शकता. इथे मी तुम्हाला दाखवत आहे ही डाळ मी रवाळ अशी वाटून घेतली आहे. आता याचप्रमाणे मी बाकीची सर्व डाळ मिक्सरला वाटून घेते. इथे मी सर्व डाळ मिक्सरला वाटून घेतलेली आहे. आता याच्यामध्ये आपण काही मसाले मिक्स करूया. 1 चमचा हळद पावडर मिक्स करायची आहे. 2 चमचे लाल मिरची पावडर मिक्स करायची आहे. 1 चमचा जिरे पावडर व 1 चमचा धने पावडर घालायची आहे. तसेच चवीनुसार मीठ घालायचं आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे मसाले व हे डाळीचं पीठ व्यवस्थित असं मिक्स झालं पाहिजे इतपत आपण याला मिक्स करून घेऊया. हे मूग डाळीचे सांडगे किंवा वडे तुम्ही आयत्या वेळीसुद्धा झटपट असे बनवू शकता, कारण ही डाळ न भिजवता आपण तयार केलेले वडे आहेत व हे वर्षभर आरामात राहतात. आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. हे वड्यांचं किंवा सांडग्याचं पीठ मळतेवेळी आपल्याला थोडंसं सैलसरच मळायचं आहे, कारण हे पीठ आपण मळून घेतल्यानंतर अर्धा तास ठेवणार आहोत व ही डाळ आपण थोडीशी जाडसर वाटलेली आहे, त्याच्यामुळे यातील डाळ नंतर फुलते व हे पीठ छान घट्ट असं बनून तयार होतं. त्याच्यामुळे मळतेवेळी हे पीठ तुम्ही सैलसर असंच मळून घ्या. बऱ्याचदा असं होतं की घरामध्ये भाजीला वगैरे काही नसतं. अशा वेळेला आपल्याला हे उन्हाळ्यामध्ये तयार केलेले काही पदार्थ खूप उपयोगी पडतात. तसेच या उन्हाळी वाळवणातल्या सांडग्याच्या वगैरे भाज्या चवीला खूप छान लागतात. तर इथे तुम्ही पाहू शकता हे पीठ मी थोडंसं सैलसर असं मळून घेतलेलं आहे. आता याच्यावरती झाकण ठेवून हे पीठ आपल्याला अर्धा तास ठेवून द्यायचं आहे. अर्ध्या तासानंतर तुम्ही पाहू शकता हे पीठ आता किती घट्ट झालेलं आहे. म्हणजेच यातले जे डाळीचे कण आहेत ते छान फुललेले आहेत. आता याच्यावरती थोडंसं पाणी घालून हे पीठ आपल्याला परत मळून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण जेव्हा वडे तयार करू किंवा सांडगे तयार करू ते व्यवस्थित असे बनले जातील. आज मी तुम्हाला हे वडे किंवा सांडगे हाताने घालून दाखवणार नाही, तर इथे मी किसणीचा वापर करून हे वडे तयार करणार आहे. तर इथे मी हे पीठ व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे. आता आपण वडे तयार करून घेऊया. मूग वड्या तयार करण्यासाठी इथे मी किसणी घेतलेली आहे. ही एकदम जाडसर किसणी आहे व इथे अगदीच बारीक अशी आहे. ते न वापरता आपल्याला अशी मीडियम साईजची किसणी वापरायची आहे. आता या किसणीचा वापर करून आपण या मूग वड्या पाडणार आहोत. चला तर मग आपण बनवूया मूगवडी.
आता मूगवडी तयार करण्यासाठी या पिठाचा छोटासा गोळा घ्यायचा आहे। आता हा पिठाचा गोळा आपल्याला किसणीने आपण गाजर काकडी किसतो त्याप्रमाणे किसून घ्यायचा आहे, म्हणजेच याचे छान असे खाली वडे पडतील। इथे तुम्ही पाहू शकता मी पीठ किसत आहे, तर याचे वडे छान असे पडत आहेत। एकदम जाड नाही किंवा एकदमच बारीक असे नाही, मीडियम साईजचे हे मूगवडे बनून तयार होत आहेत। हे मूगवडे पाडते वेळी आपल्याला अंतर सोडून पाडायचे आहेत, म्हणजेच हात फिरवत फिरवत हे वडे आपल्याला पाडायचे आहेत, जेणेकरून हे एकमेकांना जास्त चिकटणार नाहीत। इथे मी किसणीच्या साहाय्याने सर्व मूगवडे तयार करून घेतलेले आहेत। आता हे मूगवडे आपल्याला 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहेत। हे छान असे मूगवडे आपले बनवून तयार झाले आहेत। आता हे आपण उन्हामध्ये वाळवून घेऊया। अशा प्रकारे आपले हे डाळ न भिजवता किसणीचा वापर करून झटपट असे हे मूगवडे आपले बनवून तयार झाले आहेत। हे वडे मी 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहेत। हे खूप खमंग असे बनवून तयार झाले आहेत। हे मूगवडे वर्षभर आरामात टिकतात। या मूगवड्यांची रस्सा भाजी यासोबत ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी, कांदा व लिंबू हे चवीला एकदम भन्नाट असं लागतं। हे वर्षभर टिकणारे मूगवडे अगदी झटपट असे बनवता येतात। यापूर्वी आपण मिक्स डाळीच्या सांडग्याची सुद्धा रेसिपी टाकलेली आहे। तुम्हीही मूगवड्याची रेसिपी नक्की ट्राय करा, तुम्हाला सुद्धा खूप आवडेल। तुम्हाला आजची ही वाळवण स्पेशल मूगवड्याची रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा। तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा, तसेच बेल आयकॉन क्लिक करा। वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।